मिळालेल्या माहितीनुसार रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर संबंधित रुग्णाने वॉर्ड क्रमांक 12 आणि 13 मधील डॉक्टरांकडे मेडिकल डिस्चार्जची कागदपत्रे देण्याची मागणी केली। मात्र रुग्णालयाच्या नियमानुसार वैद्यकीय कागदपत्रे थेट बाहेर देणे शक्य नसल्याने डॉक्टरांनी त्यास नकार दिला। यामुळे संतप्त झालेल्या रुग्णाने आणि त्याच्या एका नातेवाईकाने डॉक्टरांच्या अंगावर धावून जात सलाईन स्टँडने हल्ला करण्याचा प्रयत्न केला। यावेळी डॉक्टरांना शिवीगाळही करण्यात आली। या प्रकारामुळे रुग्णालयात सेवा देणारे इंटर्न डॉक्टर्स, नर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचारी सुरक्षित आहेत का, असा गंभीर प्रश्न उपस्थित झालाय। या घटनेच्या पार्श्वभूमीवर असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्स महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने रुग्णालयाच्या अधिष्ठातांना निवेदन देण्यात आले आहे। एका रुग्णासोबत केवळ एकच नातेवाईक ठेवण्याचा नियम काटेकोरपणे लागू करावा, हल्ला करणाऱ्या व्यक्तींवर पोलिसात तक्रार दाखल करावी, तसेच डॉक्टरांच्या सुरक्षेची हमी द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत। या सर्व मुद्द्यांवर आज तोडगा न निघाल्यास डॉक्टर आंदोलनाचा पवित्रा स्वीकारतील असा इशाराही निवासी डॉक्टरांनी दिला आहे। आज जीएमसी अकोला येथे झालेल्या प्रकरणाचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि आज हे आम्ही जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला इथे जमलो आहे त्याचं महत्त्वपूर्ण कारण हे आहे की गेल्या काही वर्षापासून आम्ही निरंतर पाहतो आहे की आरोग्य कर्मचाऱ्यांवर वारंवार कुणा ना कुणामार्फत काही ना काही मारहाणीचे प्रकार घडतात, परंतु यावर कुठल्याही पद्धतीचा ठोस पाऊल जीएमसी अकोला मार्फत सुद्धा आणि अकोला प्रशासन जे शासकीय जे काही प्रशासन आहे त्यामार्फत कुठलीही ठोस कार्यवाही केल्या जात नाही। डॉक्टर शुभम सैनी, वार्ड नंबर 12-13 सर्जरी में मेडिकल ऑफिसर के रूप में कार्यरत हूँ। आज 3:30 बजे की घटना है। एक पेशेंट और रिलेटिव जो कि असोल्ट का पेशेंट था, 2 दिन पहले अपने वार्ड में भर्ती हुआ था। उसने एक MLC पेपर के चक्कर में आज मेरे साथ, मेरे इंटर्न प्रथमेश के साथ और हमारे ब्रदर के साथ गाली गलौज की, मुँह से मिस लैंग्वेज यूज की और हम पे हमला किया। उसने IV स्टैंड उठा के हमारे ऊपर मारपीट की। ओके।